भयकथा मृत्यूचा आभास. पावसाची काळी रात्र होती. सांगलीहून कोल्हापूरकडे जाणारा रस्ता पूर्ण सुनसान होता. अमोल आपल्या कारने घरी परतत होता. रात्रीचे नेमके 1:11 वाजले होते. अचानक त्याच्या कारसमोर एक म्हातारी बाई आली. अमोलने जोरात ब्रेक दाबला. कार थांबली. पण बाहेर पाहिल्यावर रस्त्यावर कोणीच नव्हतं. घास झाला असेल तो स्वतःशीच पुटपुटला. पण तेवढ्यात कारच्या मागच्या सीटवरून आवाज आला, मला घरी सोडशील का? अमोलचा श्वास अडकला. हळूहळू त्याने आरशात पाहिलं. मागच्या सीटवर एक म्हातारी बसली होती. ओले केस, पांढरे डोळे आणि चेहऱ्यावर विचित्र हास्य. अमोल घाबरून मागे वळला. पण सीट रिकामी होती. तो पूर्ण घामाघूम झाला. त्याने पटकन कार सुरू केली आणि वेग वाढवला. थोड्या वेळाने त्याला रस्त्याच्या कडेला एक छोटंसं मंदिर दिसलं. तो तिथे थांबला. मंदिरात फक्त एक पुजारी बसला होता. अमोलने घाबरत सगळं सांगितलं. पुजाऱ्याचा चेहरा अचानक गंभीर झाला. तो हळू आवाजात म्हणाला, आज अमावस्या आहे आणि या रस्त्यावर जी दिसते ती जिवंत माणसाला आधी आभास दाखवते, मग त्याचा मृत्यू होतो. अमोलच्या पायाखालची जमीन सरकली. म्हणजे माझा मृत्यू होणार? पुजारी शांतपणे म्हणाला, जर तिने तुला 3 वेळा दर्शन दिलं असेल तर कोणी वाचू शकत नाही. अमोल थरथरला. ती 2 वेळा दिसली आहे. पुजारीने त्याला एक ताईत दिला. घरी पोहोचेपर्यंत मागे वळून पाहू नकोस. अमोल पुन्हा कारमध्ये बसला. रस्ता आता आणखी भयानक वाटत होता. आजूबाजूला फक्त अंधार आणि पावसाचा आवाज. तेवढ्यात पुन्हा मागून आवाज आला, अमोल. त्याने दुर्लक्ष केलं. पुन्हा आवाज, अमोल, मागे बघ. त्याचे हात थरथरत होते. अचानक कारचे आरसे आपोआप खाली झाले. थंड वारा आत आला आणि कानाजवळ कुणीतरी कुजबुजलं. तिसरं दर्शन पूर्ण झालं. अमोलने भीतीने मागे पाहिलं. मागच्या सीटवर ती म्हातारी अगदी जवळ बसली होती. तिचा चेहरा आता सडलेला होता. डोळ्यातून काळं रक्त वाहत होतं. ती हसली. आणि पुढच्याच क्षणी कार जोरात दरीत कोसळली. दुसऱ्या दिवशी पोलिसांना कार सापडली. पण अमोलचा मृतदेह सापडला नाही. फक्त कारच्या धुळीवर बोटांनी लिहिलेलं एक वाक्य दिसलं, मृत्यू आधी आभास बनून येतो.